हॅलो नमस्कार, मी विजया गायकवाड। आपण मराठी बिग बॉस सीझन 5 चा एपिसोड 32 एपिसोडचा आपण बघतोय, रिव्ह्यू बघतोय। तर आपण पाहिलं की टास्क दिला होता, बीबी करन्सी मिळवण्यासाठी चालू आहे आणि टास्क दिला होता की पाताळ लोकांमध्ये जाऊन कॉइन्स जमा करायचा। तर त्यामध्ये टीम पहिली फेरी सुरू होते, टीम ए आणि टीम बी बनवल्या जातात म्हणजे जोड्या जोड्यांमध्ये। त्याच्यामध्ये टास्क आता पहिली जी फेरी असते त्या पहिल्या फेरीमध्ये जो असतो ना, ए टीम कडून वैभव आणि धनंजय जात असतात, म्हणजे त्यांची जी जोडी बनवलेली असते ते कॉइन्स आणायला, आणि त्याचे जे संचालक असते निकी ए टीमची, आणि बी टीम जे आहे ते बी टीम कडून जात असतात आर्या आणि अरबाज, आणि त्याचा संचालक असते जान्हवी। निकी आणि जान्हवी संचालक बनतात, बघा तोडीस तोड बनवतात। आणि मग यांचं टास्क चालू असतं की स्ट्रॅटेजीज वगैरे कसं करायचं काय नाही। टीमच्या आधी पण जेव्हा ही फेरी बनवलेली असते त्याच्या आधी पण यांचं डिस्कशन चालू असतं। बिग बॉस म्हणतात की हे असं डिस्कशन नका करू, तुम्हाला मध्ये पण वेळ मिळतो, नाही तर घरी जाऊन तुम्ही हे स्ट्रॅटेजीज वगैरे बनवा, तिथं मी काही असणार नाही वगैरे, कारण हे नेहमी रूल्स तोडतात, भांडणं वाद वगैरे करत असतात। त्याच्यामुळे बिग बॉसला मध्ये यावं लागतं सांगायला त्यांना। मग टीम सुरू होते, त्याच्यामध्ये कोण टीम ए मधून जे असतात ना आतमध्ये जायला की पाठवतात त्याच्यामध्ये, तर त्याच्यामध्ये खूप वाद होतात त्यांचे, कारण त्या गेम म्हणले की बिना वादाचा तर नसतोच बिग बॉसचा। त्यामुळे जेव्हा ते आतमध्ये जातात, वैभव जो असतो तो बाहेर थांबतो, धनंजय जो असतो तो आतमध्ये जातो म्हणजे डीपी दादा, आर्या जे असते ते आतमध्ये जाते आणि अरबाज जो असतो तो बाहेर असतो म्हणजे ते कॉइन्स जमा करण्यासाठी। मग यांचे वाती आतमध्ये जा शोधा असं वगैरे चालू असतं। त्याच्यामध्ये जान्हवीची एवढी किरकिरी, एवढी मला तर निकीपेक्षा जान्हवीच इरिटेट वाटते, म्हणजे तिला ना तिच्या रागावर कंट्रोल नाही, आपण काय बोलावं काय करत नाही, बडबड बडबड करत असते। मला तीच विलन वाटते, ती जरी निकीच्या विरोधात लढली तरी मला नाही आवडत, काय माहिती मला जान्हवीचा निकीपेक्षा जास्त राग येतो असं इतकं वाटतं। काय काय बडबड चालूच असते त्याची, वाद होतात, परत त्यांचे ते हे फुटतात, बॉक्स वगैरे फुटतात, मग बॉक्स फुटल्याच्यानंतर मग बाहेर येतात सगळेजण। बाहेर आल्याच्या नंतर मग जेव्हा टीम एचं काउंटिंग करते तेव्हा जान्हवी काउंट करते म्हणजे किती झालेत काय नाही, 27 कॉइन झालेले असतात, ती काउंट करते। डब्बा चांगला असतो बरं का बॉक्स, परंतु जेव्हा ही निकी जे असते ना, निकी काय म्हणते मी व्हॅलिडच करत नाही, कारण बॉक्स तुटलेला आहे म्हणते, मी फक्त बॉक्स मधील जेवढे कॉइन्स आहेत ते व्हॅलिड आहेत, ते बॉक्सच नाही तर मी कसं धरू म्हणते। जेव्हा निकी पलटलेली दिसते, पण खरं ती तिच्या पद्धतीने गेम खेळते, तिने काही असं वाईट वगैरे, ती जरी चुकली असली तरी जान्हवीला ना इथं पुढं येऊन मोठं व्हायचा एवढा चान्स होता, पण जान्हवीने इथं सुद्धा माती खाल्ली। तिने नाही म्हणली ना चल घे म्हणली, काढली कॉइन्स, दानकोने आपटली ते खाली पूर्ण बॉक्स, यांचं बी वाढली नाही व्हॅलिड नाही, हे पण फुटला, यांचे पण 0 कॉइन्स। किती वेडे लोक। बीबी करन्सी म्हणजे घरातल्या लोकांसाठी जेवणाची ती सोय असते, एकीनं गु खाल्ला म्हणून आपण खायचा नसतो है ना। माणसानं स्वतःच्या बुद्धीचा विचार केला पाहिजे। ती तिचा गेम खेळते, ती विलन होते, आपण तर चांगलं व्हायचं ना, ती पण मग फोडून टाकते नाही म्हणते, मग दोघी जरी 0 करन्सी म्हणून लिहून ते हे करतात। मग तेव्हा पाडे दादाला सगळ्यांना राग येते, कारण हिला जेवायला कोणी देऊ नका गडे म्हणते, कारण खरं तर निकी या टास्क मध्ये तेवढी उभरून येत नाही, तेवढी चांगली वाटत नाही, आणि त्याला खूप म्हणजे हे वाटतं, म्हणजे सगळ्यांना वाईट वाटतं की हिला एवढं चान्स होता पुढे यायचं तर ते करायला पाहिजे होती। निकी म्हणते पण ती होती ना चांगली, तर मग तिने काउंट करायला पाहिजे ना, मी तर अशीच आहे, मी जरी चुकले असेल तर तिने तर बरोबर व्हायला पाहिजे, माझी का कॉपी केली। 2 संचालक होते, एका संचालकांनी जरी तसं केलं असेल तर ठरलं ठीक आहे, झालं असतं ना तसं, पण नाही, जान्हवी ते तिच्यापेक्षा उलट अजून वागणार। त्यामुळे दोघींनी माती खाल्ली, पहिला टास्क वाईट गेला, वादावादामध्ये सगळेजण मध्येच येतात। मग चावी विसरती निकीची बाहेर, ते लॉक ते तिला जेलमध्ये टाकला, त्याचे सगळेजण तिच्यावर परत तुटून पडतात, तिला परत तिच्यावर म्हणजे ओरडतात। आणि या पूर्ण ह्याच्यामध्ये सगळ्यात बेस्ट जी गोष्ट झाली, सगळी महाराष्ट्रातले लोक जे अभिजितला नाव ठेवत होते ना, पण ते आता टास्क बिग बॉसने दिल्यामुळे तो करतोय, तो काय असा जास्त अटॅच नाहीये निकी सोबत, आता दिलंय म्हणून त्याला करायला लागतं। तेव्हा तिचं वागणं बघून, एवढं स्वार्थीपणा बघून अभिजित म्हणतो आतापासून मला हिच्यासोबत या बंधनामध्ये, या बेल्टमध्ये अडकून राहायचंच नाही, म्हणून रागामध्ये त्यानं तो सोडतो। सगळेजण टाळ्या वाजवतात त्याच्या या स्टेपवर, वाह काय स्टेप उचलली, आणि म्हणून गुड म्हणून छान म्हणून त्याला सगळेजण एप्रिशिएट करतात। आणि तो बिग बॉसला म्हणतो आता माझं बेल्ट, मी इथून मला काही पण शिक्षा द्या पण मी नाही करत। मग बिग बॉस सगळ्यांना बोलवतात, परत यांचे तेच चिक 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 वाद सुरू होतो।
मग बिग बॉस म्हणतो की जोपर्यंत तुम्ही बेल्ट लावत नाही गेमला सुरुवात होणार नाही. मग नाहीला जण अरबाजमध्ये पटकन काय म्हणतो की नाही मग गेम पुरतं लावून घे म्हणतात. अरबाजला बिग बॉस परत टोकतात की मला पूर्ण बोलू द्या, मध्ये बोलू नका. ते आणि की कोणी असते हे त्यांचे ना हे वादवाद मस्त मजा येते त्यांच्या भांडणामध्ये. मग तो मनावर दगड ठेवून चला सगळ्यांना जेवायला राशन मिळेल म्हणून बेल्ट बांधून घ्यायला तयार होतो अभिजित. आणि पहिलं जे पहिली फेरी झाली होती तर दुसऱ्या फेरीसाठी सुरू होतात. तर दुसऱ्या फेरीमध्ये ए मध्ये जे आहे टीम मध्ये निकी आणि अभिची जोडी असते आणि टीम बी मध्ये जान्हवी आणि सूरजची जोडी असते. ए कडून पॅडीदादा असतो संचालक, बी कडून आर्या असते संचालक. मग आता इथं काय वाद होतो की निकी आणि अभिजितच्या जोडीमध्ये निकीला जो अंधाराचा ट्रॉमा असतो म्हणजे फोबिया, म्हणजे ती जाऊच नाही शकत अंधारामध्ये, एवढा तिला त्रास असतो आणि याच्या पायाला जखम झाली असते. तेव्हा बिग बॉस म्हणतात की तुमच्या पायाला, अभिजितला म्हणतात की जखम झालेली आहे तर तू नको रिस्क घेऊ आतमध्ये जाण्याची, तुम्ही अदलाबदल करू शकता. निकी म्हणते मी नाही करू शकत, सगळी टीम निकीवर ओरडते, मग तुला एवढा त्रास आहे तर मग आलीच कशाला बिग बॉस मध्ये, तू सोडून जा वगैरे ऍक्टिंग जे वादावाद त्यांचे सुरू होते. अभिजित म्हणतो म्हणजे की मी करू शकतो, मी करतो, मी प्रयत्न करतो, मला जेवढं होईल तेवढं ट्राय करतो, म्हणजे तो गिव्ह अप करत नाही. तो म्हणतो की मी करेल. आणि पण सगळेजण म्हणतात नको तुझ्या भविष्याचा प्रश्न आहे असं नको करू, सगळी टीम त्याला समजावून सांगते. मग बघ यावर सुद्धा बिग बॉस त्याला तोडगा देतात की टीम अभिजितच्या जाग्यावर जर टीम बी ने जर मान्य केलं तर कुणी जाऊ शकेल, कुणी जाऊन खेळू शकतं. पण निकीचं म्हणजे राग जिरवण्यासाठी मला नाही हे बिग बॉस मधल्या लोकांचे रिलेशन सगळं फेक वाटतं. आता अभिजित बी टीम म्हणजे ओरिजिनल बी टीमचा हिस्सा आहे, तर त्यातल्या बी टीमच्या लोकांनी त्याच्या पायाला जखम झाली म्हणून जर एकानं जर त्याच्या जाग्यावर येऊन जर कॉइन्सच्या त्या गेम मध्ये जर पार्टिसिपेट केलं असतं तर जो कोणी तो करणार आहे तो व्यक्ती किती वर आला असता उभरून, अशा वेळेला तो एक हिरो ठरला असता. परंतु कशी मूर्ख, मला तर बी टीम सुद्धा मूर्ख स्वार्थी वाटते, कारण त्यांनी अभिजितचा फक्त वरून सहानुभूती दाखवायची. खरं जेव्हा गरज असते ना तेव्हा कोणी मदतीला येत नाही, कुणीच तयार होत नाही. तरी ती टीम कशी तरी म्हणते कोणी असेल तर पॅडीदादाला सगळ्याला म्हणतात तुम्ही त्याच्या जागेवर जा, तुम्ही त्याच्या, कोणीच म्हणत नाही मी जातो मी खेळतो म्हणून. सगळेजण त्या निकीलाच ओरडत राहतात. आणि निकी तर आधीच मूर्ख आहे, सगळ्या जगाला माहित आहे ती, पण दुसऱ्यांनी तर शहाणं व्हायचं ना. दुसरे पण आहेत ना शहाणे हुशार पूर्ण बिग बॉस मध्ये, ते का नाही आले समोर. मग शेवटी का जखम का होईना कशी का होईना अभिजित म्हणतो मी जातो, जान्हवी म्हणते मी याची काळजी घेईल कसंही का होईना. तर मग ते अभिजित आणि जान्हवी आतमध्ये जातात, सूरज आणि निकी बाहेर असते बॉक्स सांभाळून. मग जान्हवी खूप आता जान्हवी चंचल आहे, यंग आहे, धडधड करत असते जमा. अभिजित बी तुटक्या पायानं कसा का होईना त्याच्या पद्धतीनं तो करतो. एखाद्या फेरीमध्ये जान्हवी सुद्धा त्याचे कॉइन्स नेऊन देते त्याच्या जाग्यावर. इथं जरा जान्हवीचा एक चांगला पॉइंट काम केले की हेल्प केली अभिजितला, की वर खाली जास्त जाण्याऐवजी तिने त्यांचे कॉइन्स देऊ केली इकडं आणि इकडं. स्वतःचा छोटासा चांगला तिथं ती चांगली जराशी चांगली वाटते, पण ती आहेच खराब सगळ्यांना माहिती आहे. पण चला तिथं तरी तिची माणुसकी आली बाहेर, ते आणून देत असतात बाहेर. परत इथं बाहेर भांडणं सूरजचे आणि याचे निकीचे होतात. सूरज तिला धक्का मारतो, हे करतो, म्हणजे यांचे वाद बाहेर होतात. त्यांचे पण बॉक्सला तुटाफूट वगैरे होत असते. मग सूरज आधी धक्का देतो, मग निकी त्यांच्या वाटेला जाते. निकी आधी गेली नव्हती, सूरज देतो धक्का, मग ते दोघांच्या वादामध्ये ते फुटतात. ते तरी हे फेरी जराशी बिन तेवढ्या जास्त वादामध्ये गेली नाही. दुसरी फेरी ठीकठाक होती. दुसऱ्या फेरीमध्ये टीम ए मध्ये जे आहेत ते टीम एचं जे आहे ते आर्या जाहीर करते की 21 कॉइन आहेत, आणि टीम बी कडून बी तीच बोलते. तेव्हा पॅडेदादा म्हणतात की नाही मला पण बोलू दे जरासं. टीम बी चे जे असतात ते 36 कॉइन्स, जान्हवीने छान 30 म्हणजे 36 कॉइन तिने आणलेली असते, चांगलं काम केलेलं असतं. त्याच्यामुळे त्यांना 42,000 करन्सी मिळते आणि यांना 72,000 करन्सी मिळते म्हणजे बी टीमला. अशा पद्धती म्हणजे हे जो फेरी आहे ती मस्त गेलेली असते आणि छान त्यांनी चांगलं कमावलं असतं. मग आता थर्ड फेरी सुरू होते. थर्ड फेरी सुरू झाल्यानंतर एक टीम कडून पॅडीदादा आणि घनश्यामची जोडी असते आणि बी टीम कडून वर्षाताई आणि अंकिताची जोडी असते. याच्यामध्ये संचालक जो असतो डीपीदादा असतो आणि बी टीमचा अरबाज असतो आणि ए टीमचा डीपीदादा असतो. पॅडीदादा अंकिता आतमध्ये जातात, पण की नाही त्यांच्या खेळामध्ये जे दुसऱ्यांना असे बोलतात हे करतात ना, त्या खेळामध्ये ना
जेव्हा ती अंकिता कॉइन्सवर, अंकितानं अजून जास्त कॉइन्स जमा केले असते, तीच या खेळामध्ये सगळ्यात नंबर 1 झाली असते. पण वादावादामध्ये हे टास्क थोडासा डिफिकल्ट जातो, कारण अंकितावर येत असते ना, तर मध्ये मध्ये हा जातो. घनश्याम जो आहे ना मध्ये मध्ये, तो आहे छोटासा, तो काय करतो, कॉइन्स वगैरे घ्यायच्या नादामध्ये तो मध्ये जातो. तर ही अंकिता काय करतो, त्याच्या डब्यातले पण कॉइन्स काढते आणि वर्षाताईला देते. हा छोटा, याच्याकडे तेवढी ताकद नाही, त्याला कुणी पण फिरू शकते, गरगर गरगर काही पण करू शकते, पण तो चांगला खेळत असतो. परंतु इथं जास्त वाद होतो. सगळ्या महाराष्ट्राला मजा वाटते या फेरीसाठी. याच फेरीचं जिकडे तिकडे पोस्टर लावलेले आहेत की कशी त्याला ओढते वगैरे, पण सुरुवात आधी अंकितानंच केलेली असते की त्याच्या डब्यातले कॉइन्स काढलेले असतात आणि वर वर्षाताईकडे देतो. त्यामुळे त्याचा राग येतो त्याला. म्हणून मग तो जेव्हा बाहेर खेळ चालू असतो त्यानं वर्षाताईला असा धक्का मारतो त्याच्या डब्याला, कारण धक्का मारून मग तो धक्का मारल्यामुळे ते कॉइन्स खाली पडतात. मग त्यानं आपले जे काही त्यांनी घेतले त्यांचे ते कॉइन आपले तो परत घेत होता. म्हणजे असं नाही की तो त्यांचे चोरून वगैरे घेत होता किंवा बळजबरीने, त्याच्याकडून जे ते हिसकावून घेतले होते तो कॉइन्स घेत होता. आणि ते पाडल्यामुळं अंकिता अर्ध्याच ह्याच्यातून फेरीतून बाहेर येते. जर हा टास्क जर वरचे खेळले असते, अंकिता आतमध्ये त्यांचे खेळले असते ना, तर अजून जास्त कॉइन्स जमा झाले असते. परंतु अंकिताला डोकं नाही, म्हणजे किती वापरावं काही कळत नाही. ते बॉक्स पडलेला बघितल्याबरोबर ती पण बाहेर येते आणि ते कॉइन्स वगैरे जमा करायला ते करायला जाते आणि मग पॅटी दादाला पण बाहेर यावं लागतं. मग हे करतात, ओढाओढी चालू असते. मग वर्षाताई काय करते, कॉइन्सला वाचवण्यासाठी कॉइन्सवर असे झोपतात, म्हणजे कुणी घेऊन हिसकाटून वगैरे त्यांना हात लावून वगैरे त्यावर पडते. तर मग हा छोटासा असतो ना घनश्याम, त्याला तर कोणी पण हा तो घ्यायला जातो कॉइन्स, तर अंकिता त्याच्या पायाला धरून जोरानं ओढत असते, जसं काय खेळणं ओढल्यासारखं असं ओढते त्याला. तो वर्षाताईचे पाय वगैरे पकडतो, पण खेचतच त्याला वर नेते. म्हणजे इथं खूप असे शारीरिक म्हणजे व्हायलन्स झालेला असतो ना, त्याच्यामुळं बिग बॉसला खूप राग येतो. बिग बॉस कार्य जे आहे स्थगित करतात इथंच, की बस करा म्हणतात, बस झालं. हे जर कार्य कंटिन्यू झालं असतं तर कॉइन्स अजून जास्त जमा झाले असते. परंतु अर्ध्या टास्क मध्ये सुद्धा त्यांनी भरपूर कॉइन्स बनवलेले असतात. मग ते जेवढे उरले त्याच्यावरच मग त्यांनी किती झाले बघतात. तर मग टीम ए चे जे आहे ते 23 कॉइन्स जमा झालेले असतात आणि टीम बी चे असतात ते 36. बघा, अर्ध कार्य करून सुद्धा अंकिताने 36 कॉइन्स. अंकिताला इतका वेळ होता अजून कॉइन्स जमा करायचा, ते अजून वाढवून घेतले असते, ती झाली असती सर, म्हणजे ती मेन झाली असती. परंतु भांडणाच्या नादामध्ये किंवा बदला घेण्याच्या नादामध्ये ते वादावादीमध्ये त्यांनी ही चांगली संधी सुद्धा सोडून टाकतात. परत रडते, मला चांगला चान्स होता चांगलं खेळण्याचा, पण मला खेळू दिलं नाही, मी नॉमिनेट होते, मी असं केलं असतं, मी तसं केलं असतं. यांचे ब्ला 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 वाजत असतात. मध्येच टॉन्ट, मध्येच निकीचा टॉन्ट, मध्ये अरबाजचा टॉन्ट, मध्ये त्यांचं म्हणजे भांडणच होते. पण आजच्या टीम मध्ये सगळ्यात बेस्ट झालं होतं की अभिजितने ते तोडलं, मी साथ देत नाही म्हटलं ना, ते सगळ्यात हायलाइट पॉईंट होता, जे सगळ्यांना मजा वाटली. आणि दुसरा पॉईंट होता अंकितानं घनश्यामला जाऊन असं ओढलं. या 2 पॉईंटवरच पूर्ण एपिसोड हायलाइट झाला. दिवसभर लोक तेच क्लिप्स वारंवार बघत आहेत, त्यांना मजा वाटते. मग सगळे मिळून जे टीम आहे ए ची 88,000 कॉइन्स म्हणजे पैसे बीबी करन्सी जमा झालेली असते आणि टीम बी ची जी आहे 1,44,000 झालेली असते. मग हरलेल्या टीमला सगळ्यात आधी राशन खरेदी करायला सांगतात. मग त्यांना जे जे पाहिजे ते खरेदी करतात. मग टीम बी ला राशन खरेदी करायला होतात, त्यांनी पण ते खरेदी करतात जे जे पाहिजे. पॅटी दादाला सगळे जमतात काय घ्यायचं. पॅटी दादाला खूप राग आला असतो की एवढा चांगला टास्क यांनी स्पॉइल केला. जास्त करन्सी कमवली तर आपल्याला अजून खायला चांगलं मिळालं असतं, पण यांच्यामुळं एवढं कमी खायला ऍडजस्ट करायला मिळतं. यांच्या भांडाभांडीमध्ये प्रत्येक गोष्टीत भांडाभांड करायची गरज नसते. दिमागानं चांगल्या पद्धतीनं गेम खेळून पैसे कमवायचे असतात. परंतु जिथे गेलं तिथे यांचा वादच असतो, म्हणून रागत असतात. मी पाणी पिऊन जगेल पण राहू द्या म्हणतात. मग आता जे टीम बी असते, जी टीमला विशेष अधिकार दिला जातो, की जे टीम जिंकलेली आहे त्यांना हे अधिकार दिला असतो की जे ऑपोजिट टीम आहे त्यांच्या त्या टीमच्या 2 जोड्यांचा त्यांनी कॅप्टनशिपचा जो अधिकार आहे ते त्यांनी काढून घेऊ शकतात. म्हणजे 2 टीमला बाद करू शकतात कॅप्टनशिप मधून. सर्वांच्या मध्ये ठरवा म्हणतात. मग सगळेजण हसतात, म्हणजे त्यांना मजा येते की आता आपण जिंकले ना, आता आपल्या त्यांच्या कॉम्पिटिशन मध्ये ज्या जोड्या आहेत त्यांना ते विचार करतात. पहिली जोडी सगळ्यात हायलाइट, आधीच जगाचे दुश्मन पूर्ण ते निकी आणि अभिजित, आणि दुसरे जे असतात पॅडीदादा आणि घनश्याम, या दोघांच्या जोडीला ठरवतात. कारण सगळ्यांना माहिती आहे की पॅडीदादा स्ट्रॉंग आहेत, त्याच्यामुळे त्यांना इम्युनिटी मिळू द्यायची नाही. आणि निकी आणि अभिजित तर आता सगळ्यांच्या रडारवर असल्यामुळे ते तर नाव फिक्सच होतं. मग अभिजित सांगतो काहीतरी
कारण देतो, हे डिसिजन घेऊ, आता असा कॅप्टन नकोय आम्हाला, असं तसं, किंवा म्हणून त्यांची जोडी अभिजित निकी आणि हे काही डिसिजन घेऊ शकत नाहीत, म्हणून पॅडी दादा आणि यांचं त्यांनी दोघांना ते बाद ठरवतात. मग सगळं झाल्याच्या नंतर मग बाहेर ते बसलेले असतात. मग अभिजित अंकिताला म्हणतो की काय गरज होती एवढी भांडणं वगैरे करायचं, आपला टास्क खेळायचा कशाला. तर मग ती म्हणते की मी जर असं केलं नसतं, मग मला सगळेजण म्हणले असते इंडिव्हिज्युअल गेम खेळली नाहीस किंवा तुम्ही टास्क मध्येच सोडून देता, करत नाही, मला पण करणं गरजेचं होतं, मी केलं. घनश्याम म्हणतो मी पण माझ्या ह्याच्यासाठी खेळलो, टीमसाठी खेळलो, मला उगी माझी अक्कल काढू नका किंवा मला काही बोलू नका, मी टीमसाठी खेळलो असं म्हणतो. माफी पण मागतो की माझ्याकडून जर चुकतं, आता काही माफी मागण्यात अर्थ नाही, म्हणता जे झालं ते झालं. परत अभिजित म्हणतो आता हे गेम संपला, टास्क संपला, आता मला परत तिची जोडी, मला ते जे बंधन जे साखळ्या दिल्यात आम्हाला बांधायला जोडीचं ते पट्टा मला काढून टाका, मला जी पाहिजे ती शिक्षा द्या म्हणतो अभिजित बिग बॉसला. मग बिग बॉस पण त्याच्यापेक्षा जास्त हुशार. बिग बॉस काय म्हणतात की मी पट्टा काढेल म्हणतात, परंतु याची जी सजा आहे तू एकट्याला नाही मिळणार, पूर्ण घराला मिळणार. परत अभिजित म्हणतो जाऊ दे, माझ्यामुळे सगळ्या घराला शिक्षा मिळाली की परत ते माझ्या विरोधात जातील बाबा. मग घराच्या भल्यासाठी बिचारा म्हणतो ठीक आहे चला, जितके दिवस आहेत तितके दिवस आता पदरी पडलं, पवित्र झालं समजून, आता करतो कम्प्लीट म्हणून परत जातो निकीकडे, परत बेल्ट पाहतो. अभिजितचं एवढं खराब वाटतं ना आजच्या एपिसोडमध्ये, बिचारायला आता वेगळं व्हायचं तर पण होता येत नाहीये नियमामुळं, आणि जनता त्याला शिवाय देते, पण त्याची पण समजून घ्या सगळ्या जनतेने की बिचारा तो पण रोज तेच बडबड ऐकून कंटाळलंय, पण बिग बॉसनं बांधलंय, टास्क दिलाय म्हणून त्याला करावं लागते, ना इलाज आहे त्याचा, म्हणून तो बांधून घेतो स्वतःला. मग आता ही जी निकी आहे ना, मग हसतात सगळेजण तिकडे. तर निकी काय म्हणते अरबाजला, यावेळेस तू जिंकला, सगळं घर तुझ्या बाजूने आहे, म्हणून जास्त हसू नको, उड्या मारू नको, बाजी पलटायला वेळ नाही लागणार, आणि मी बाजी पलटू शकते भविष्यामध्ये, आणि माझ्याकडे ती ॲबिलिटी आहे, माझ्याकडे ती ताकद आहे, हे मी तुला नक्की करून दाखवणार, म्हणून अशी रागामध्ये त्याला चॅलेंज देऊन तिकडून निघून जातो. मग एका ठिकाणी बसून अभिजित आणि निकी गप्पा करत असतात, तेव्हा अभिजित निकीला सांगत असतो की बिग बॉसचा गेम हे जे तू समजते तसा नाही आहे, बिग बॉसचा गेम हे ह्युमन म्हणजे जे सायकोलॉजी आहे त्याच्यावर आहे. आपण एवढ्या लोकांना कसं हँडल करायचं, कसं फेस करायचं, वेगवेगळ्या सिच्युएशन मधून आपली माणुसकी कशी दाखवू शकतो, आपल्यातलं चांगलेपणा कसं दाखवू शकतो, आपण कुठल्या सिच्युएशनला कसं उभा राहतो, कसं पडतो, पडून परत कसे उभे राहतो, या सगळ्या भावभावनांचा खेळ आहे ते हे तिला समजून सांगत असतो. आता ती तर गेम खेळून आलेली आहे, मग ती मुमकून ऐकत असते, म्हणजे चालत असतं त्यांचं. मग काय निकी आणि अरबाजला एकत्र येऊन तुमचे जे काही प्रॉब्लेम्स आहेत सॉल्व्ह करा म्हणतात सगळेजण. मग ते बसून एका ठिकाणी बोलत असतात निकी आणि अरबाज. अभिजित आणि आर्या तिकडे साईडला दूर असे बांधलेलेच आहेत, पण दूर बसतात, त्यांना बोलायला संधी देतात. पण इकडं वैभव, त्याच्यानंतर डीपी दादाला म्हणतो, वैभव म्हणतो बघा कसं बोलायले त्याने, बघा ज्याने मी कुडतच म्हणते तेच यांना ते दोघं झाले की यांना त्रास होणार आहे, कारण ते दोघं एकत्र आले की हे वेगळे पडणार, ताकद त्याच्यात आहे, त्याच्यामुळे गेम जिंकू शकतो, त्याच्यामध्ये स्ट्रॅटेजीज करण्याची आहे, म्हणून त्याला पकडायचं, दोघाला वेगळं करून आपल्या स्वतःला राज्य करायचं असा त्यांचा प्लॅन आहे. परंतु ते बसलेले बघून यांचं जीव खालीवर होतात, यांनी परत एकत्र आले तर कसं होणार काय नाही. मग आर्या पण त्याला समजून सांगत असते की तुमचे जे काही प्रॉब्लेम्स असेल तुम्ही बोलून हे करा म्हणून. मग ते बोलल्यानंतर त्यांना त्यांचे समोर बसल्यामुळे त्यांना जे काही एक्सप्रेस करायचं ते करता येत नाही. तेव्हा म्हणतात की आपण सगळेजण जेव्हा झोपतील ना बेल्ट सगळं आपण दूर राहू तेव्हा आपण ते बोलू म्हणतात. आता जेवढं तरी निकी म्हणते की तू सगळ्यांच्या दिमागानं चालतोयस, तुझ्या पण विचार कर, तू स्वतः पण हे कर, मला सगळं घर तुझ्यापासून दूर लोटते, मी तो याकडे आले होते समजून सांगायला बोलायला, पण तू काही हेच करत नाही, तू दुसऱ्यांच्या विचारानं चालत आहेस, तुझे चेलेच्या पाटे येऊन तुला हे करत आहे, तू त्यांचंच ऐक असं म्हणते, तू स्वतःच्या पण बुद्धीने जर असं खेळ दिमाग लढव, तू त्यांचं नको ऐकू असं म्हणून त्याला सांगत असते, तुला जे तुझ्या पद्धतीनं तू खेळ असं म्हणते, पण तरी बोलायचं तर आपण सगळेजण झोपल्यावर आपण बोलू म्हणतात. मग जेव्हा भांडे वगैरे घासतात हे करतात अभिजित आणि निकी, संध्याकाळचा वेळ आहे त्यांचं डिस्कशन चालू असतं, तेव्हा निकी म्हणते की मी आज खूप हादरले कारण तू माझी साथ सोडतो म्हणलास ना, साखळी तोडलास तेव्हा मला खूप वाईट वाटलं. मग तेव्हा
अभिजित म्हणतो की मी इतके दिवस तुला काही म्हटलं नाही, आज का म्हटलं असेल तर तू पण माझ्या फिलिंग्सचा कधीतरी विचार करत जा ना. नेहमी तुझं सगळ्यांनी कसं ऐकायचं, आमचं पण ऐकलं पाहिजे. तर तेव्हा ती नाही, आजपासून तू म्हणाल तसं मी ऐकेल म्हणते, सॉरी म्हणते की आपण इथून पुढे मी तुझं ऐकते, तुझ्या फिलिंग्सचा मी विचार करते. मग परत संध्याकाळी ते दोघं एकत्र बसतात, अरबाज आणि निकी. ते म्हणते माझ्या फिलिंग्सचा पण तू विचार करतो, म्हणतो तू माझ्या फिलिंग्सचा विचार करतो, असं वागू नको. ते म्हणते तू रागाच्या भरामध्ये काय बोलतोस तुला कळतं का. अरबाज म्हणतो तू रागाच्या भरात तू काय बोलतेस तुला कळतं का. तिनं म्हणते मी सगळ्या लोकांना वाईट म्हणते, पण तुला कधी आतापर्यंत वाईट बोलते का, म्हणजे काही बोलले का रागाच्या भरामध्ये. तू दुसऱ्यांचं ऐकून तुझ्यासारखे 36 गेले असं करून मला बोललास, असं नाही बोलायचं. आपले जे आवडीचे लोक आहेत त्याच्यासाठी नेहमी उभं राहायचं. जरी भांडण असेल तर टास्कमध्ये बोल, भांडणं कर, सगळं कर, परंतु शब्द वापरून बोलत जा म्हणते. आणि तू सॉरी म्हणतो ते म्हणते मला एकटीला सॉरी बोलून काय फायदा, सगळ्यांच्या समोर तू सॉरी बोल म्हणते, तरच मी तुझं हे करेल. मग ते मग सकाळी पहाटे अजून 5 वाजता ते भेटतात. तिनं म्हणते की तू आधी मला सॉरी बोल, मी तुला सॉरी बोल. त्यांची डील काहीतरी डन होते. तिथंच बिग बॉसचा एपिसोड संपतो. आजच्या एपिसोडमध्ये झालं एवढंच. बाकीचं आता बघूया 9 वाजता काय होतं, मग चर्चा करूया. सगळ्यांनी मला लाईक, कमेंट करा, शेअर करा, आवडलं तर सांगा. काही असेल तर आपण ते पॉईंट मांडूया, बोलूया. ठीक आहे, धन्यवाद.